मित्रांनो, क्रिटिकल किंवा गोल्डनचे सब्जेक्ट कसे करायचे 4 स्टेजमध्ये मी सांगणार, ते समजून घ्या. यावेळी आयुष्यातला शेवटचाच तुम्ही हा पेपर देणार जो क्रिटिकलला किंवा गोल्डनला आहे. सो काळजी नका करू, सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा, नक्की तुम्हाला फायदा होईल. मित्रांनो, पहिलं तर क्रिटिकल आणि गोल्डनचे, क्रिटिकल किंवा गोल्डनचे सब्जेक्ट काय बघा. गोल्डन म्हणजे काय, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय, सुवर्ण संधी. सुवर्ण संधी आयुष्यात एकदाच येते, तसंच आहे ते. हा एकदाच शेवटचा चान्स आहे, त्याच्यात जर विषय क्लिअर नाही झाला तर इयर ड्रॉप पडणार, म्हणून त्याला गोल्डन सब्जेक्ट म्हणतो आपण, किंवा क्रिटिकल कंडिशन, लास्ट कंडिशन असं आहे. आता क्रिटिकल गोल्डनचं अजून डेफिनेशन जर बघायची झाली तर तुम्ही सेकंड इयरच्या समजा आता 4th सेमला आहात आणि तुमचे फर्स्ट इयरचा एखादा विषय आता तुम्ही देणार असेल तर तो सब्जेक्टला आपण म्हणू शकतो क्रिटिकल गोल्डन आहे. तो क्लिअर नाही केला, भले सेकंड इयर ऑल क्लिअर झालं तरी तुम्हाला वायडी पडेल. सिमिलरली तुमचा समजा सेकंड इयरचा एखादा सब्जेक्ट बॅक आहे एखादा किंवा जास्त, आणि तुम्ही थर्ड इयरच्या 6व्या सेमला आहात आणि थर्ड इयर जरी ऑल क्लिअर झालं पण सेकंड इयरचा तो एक जरी सब्जेक्ट राहून गेला तर तुम्ही बी ला नाही जाऊ शकत, वायडी पडेल. याला आपण गोल्डन क्रिटिकल म्हणतो. क्लिअर आहे, सो घाबरू नका. काय ते सांगितलं, आता कसं त्याच्यातून वाचायचं ते सांगतो. पहिली तर गोष्ट, कॅरी ऑनचा तू नाद आता सोडून दे. तुला वाटेल मागच्या वेळी कॅरी ऑन आला गोल्डन वाल्यांना आणि ते निघून गेले, पण त्यांचं अख्खं वर्ष गेलं, शेवट 2 महिन्याचं सेमिस्टर त्यांना भेटले, त्याच्यात ते पुन्हा वायडी होणार आहे. सो तू पण ते कॅरी ऑन येईल म्हणून हे मनातून काढून टाक. सो सिरियस हो, तुला स्वतःला पेपर देऊन विषय काढायचा. जरी कॅरी ऑन आला तरी पुढच्या इयरला तो पेपर देऊन काढायचाच आहे ना, त्यामुळे आत्ताच क्लिअर करायचं. पहिली स्ट्रॅटेजी क्लिअर, आपल्याला कॅरी ऑनचा नाद सोडायचा आहे. आपल्याला प्रामाणिकपणे अभ्यास करून तो पेपर काढायचा. एवढी मनाची तयारी तू केलीस का मग बरोबर तुझा आत्मविश्वास डेव्हलप होतो, तू अभ्यासाला लागशील. सेकंड पॉइंट आहे की इग्नोर करू नको. काय होतं, हा विषय गोल्डनला का आलाय, कारण ऑब्व्हियसली तू 3 वेळा दिलाय किंवा 4थ्यांदा आता देतोय, किंवा काही काही मुलं 5 ते 6व्यांदा हा विषय देत आहे. म्हणजे ऑब्व्हियसली तो अवघड विषय तुझ्या मनाने, आणि अवघड असल्यामुळे तो कंटाळवाणा आहे, जो नकोय असाच विषय गोल्डनला क्रिटिकलला येतो. म्हणून तो आपण इग्नोर करत जातो. नंतर घेऊ नंतर घेऊ, अवघड विषय कंटाळेतून आपण सोडून जातो, नंतर घेऊ नंतर अभ्यास घेऊ असं म्हणतो. शेवटी पेपर तोंडावर येतो तेव्हा परिस्थिती हातातून गेलेली असते, वेळ गेलेली असते, तेव्हा काही करता येत नाही. म्हणून त्या सब्जेक्टला इग्नोर करू नको, त्याला आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात कर, सुरुवात कर, सुरुवात कर. क्लिअर. सेकंड स्ट्रॅटर्जी. आता थर्ड मी स्ट्रॅटर्जी सांगतो, ही सगळ्यात महत्वाची. तिसरी की तुझ्या जवळपासच्या एरियामध्ये जिथे काही ऑफलाईन क्लासेस असतील तो ऑप्शन तू बघू शकतो, जॉईन करून घे. क्रिटिकल सब्जेक्ट जॉईन करून घे, ओके. किंवा काही व्हिडिओ लेक्चर सबस्क्रिप्शन्स असतात ते तू घेऊ शकतो, जसं आपलं पर्पल ॲट ॲपचंही सबस्क्रिप्शन आहे ते सुद्धा तू घेऊन तुझे गोल्डनचे विषय क्लिअर करू शकतो. किंवा थर्ड, तुला युट्यूबवर काही कॉन्टेंट भेटला, काही प्लेलिस्ट भेटली त्या सब्जेक्टची, ती बघू शकतो. पण युट्यूबवर काय होतं, जनरलाइज कॉन्टेंट असतो, SPPUचा रिगार्डिंग नसतो. म्हणजे जनरल, समजा एक्सपेअरचं त्यांनी गणित शिकवलंय पण SPPU मध्ये एक्स क्यूबचं येत असेल तर मग ते जनरल झालं, जनरल आपल्याला चालत नाही. त्यामुळे क्लास किंवा रेकॉर्डेड लेक्चर हे जर बेस्ट तुला 2 ऑप्शन आहेत. किंवा मग तिसरा, जर क्लास कॉलेजमध्ये जर तो सब्जेक्ट जर टीचर घेत असतील, भरपूर साऱ्या मुलांचा गोल्डनला असेल आणि तुम्ही रिक्वेस्ट केली सरांना की सर आमचा हा सब्जेक्ट तुम्ही काढून घ्या, काय नॉमिनल फी असेल आम्ही तुम्हाला देऊन देतो, असं जर काढून घेत असेल तो तिसरा चौथा ऑप्शन तू घेऊ शकतो. कळालं. तिसरी स्ट्रॅटेजी दिली तुला, जे अवेलेबल ऑप्शन आहे क्लासेस किंवा ऑनलाईन किंवा सबस्क्रिप्शन किंवा कॉलेजच्या सरांना रिक्वेस्ट करून क्लास घ्यायला लावा तुमचा ठराविक जणांचा, तो ऑप्शन फॉलो कर. आणि चौथी आता स्ट्रॅटर्जी आहे की दररोज 1 तास या विषयाला दे. म्हणजे 6 दिवस तुला 6 तास अभ्यास होणार आहे. 6 दिवस दररोज 1 तास करायचा आहे. म्हणजे किती तास झाला, आठवड्यातनं 6 दिवस दर, 1 दिवस सुट्टी, 6 तास झाला. महिन्याला 4 आठवडे, 6 चोक 24, एका महिन्यात तू 24 तास अभ्यास करतो या विषयाचा. एका युनिटला लागतात 6 तास सामान्य मुलाला. 6 तास म्हटले, 8 सेमला तुला 4च युनिट आहे, 6 चोक 24 झाला. एका महिन्यात तो सब्जेक्ट तुझा उलटा पालटा होऊन जातो, पूर्ण तू परफेक्ट होऊन जातो. सो या एवढा 24 तासात जर तुझा दररोज 1-1 तास हा सब्जेक्ट घ्यायचाच, भले रेग्युलर सब्जेक्टला थोडा वेळ कमी दे, बॅकलॉगला कमी दे, पण या गोल्डनला सगळ्यात जास्त वेळ दे. रोज 1 तास दे, म्हणजे 24 तास झाले. ऑब्व्हियसली तुझा पूर्ण विषय क्लिअर होतो आणि तू टॉप करतो. क्लिअर होत नाही तर तू टॉप करतो. सो 4ही स्ट्रॅटर्जी रिवाइज करून देतो. पहिल्यांदा मी तुला सांगितलं होतं की कॅरी ऑनच्या नादी लागू नको, अभ्यासाला लाग. तिसरं, सब्जेक्ट अवघड आहे म्हणून तो टाळू नको, अभ्यासाला घे. तिसरी स्ट्रॅटर्जी होती क्लास सबस्क्रिप्शन, काय ऑप्शन अवेलेबल आहे किंवा कॉलेजच्या टीचरने क्लास घेतला तुमचा ते जॉईन करून घे. आणि चौथं, दररोज 1 तास आठवड्यातनं 6 दिवस, म्हणजे आठवड्याचा 6 तास या विषयाला द्यायचे, म्हणजे द्यायचेच. क्लिअर. सो या स्ट्रॅटर्जी फॉलो कर, गोल्डन क्लिअर तुझ्या आयुष्यातून क्लिअरच होऊन जाईल. काही डाऊट आला कमेंटमध्ये लिहा. आणि अभ्यास करताना पर्पल ॲट ऍप्लिकेशन, जे गोल्डनचे विषय ना, पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड कर, त्यावर ह्या विषयाचे फ्री व्हिडिओ लेक्चर येते, बघ. आवडले तर कोर्स सबस्क्राईब कर. त्या एकदम नॉमिनल प्राइस मध्ये तुझा हा विषय गॅरंटेड निघून जाईल. का, कारण अभ्यासात जे लागतं सगळं तिथे अवेलेबल आहे. तुला बेस्ट टीचर आहे, समजल्याने 2-3 वेळा बघ, पुस्तकच समजत नाही म्हणून तू नापास होतोय, त्यामुळे सिंपल नोट्स दिले आहे.
सॉल्व पेपर दिले आहे, त्या विषयाचे सॉल्व पेपर आहे, पेपर पॅटर्न दिलाय, कसं पेपर सोडवायचं ते दिलंय, सगळ्या गोष्टी तिथे एकदम नॉमिनल प्राइस मध्ये. सो एकदा फ्री लेक्चर बघ, आवडले कोर्स सबस्क्राईब करून टाक, विचार नको करू, तुझा गोल्डनचा विषय निघूनच जाईल.